नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा गटफिट क्लब हा आमच्या चॅनलमध्ये मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, नोव्हेंबर महिना हा पाईल्स अवेअरनेस मंथ जनजागृती करण्याचा हा एक महिना आहे. ह्या महिन्यामध्ये पूर्ण जगभरामध्ये पाईल्सबद्दल अवेअरनेस करण्याचा पूर्ण सगळ्या सोसायटीचा एक उद्देश असतो. तरी आपल्या चॅनलवरती जसे की आपण लास्ट 2-4 दिवस झालं बघत आहोत की पाईल्सबद्दल वेगवेगळ्या विषयांमध्ये मी व्हिडिओ घेऊन येतो आहे. आज आपण एक महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. आपणाला पाईल्स आहे कधी समजायचं आणि पाईल्स असेल तर डॉक्टरांकडे कधी जायचं आणि कोणाला भेटायचं. तर मित्रांनो, ह्या विषयाबद्दल सखोल समजून घेऊया. मित्रांनो, जर तुम्हाला टॉयलेटमध्ये थोडाफार रक्त वाहत येत असेल, तो रक्त थेंब थेंब पडत असेल किंवा तुम्हाला नकळत तुमच्या टॉयलेट सीटमध्ये रक्त दिसलेलं आहे, घाबरू नका. हे शक्यतो पाईल्सच असू शकतो, पण काही वेळाला दुसरे काही गंभीर आजार देखील असू शकतो. जर करता तुम्हाला थोडाफार मोशनला ताकद द्यावं लागलेलं आहे, 2-4 थेंब रक्त पडलेलं आहे, हलकंसं सुजन आहे किंवा गुदाशयाच्या तिथं थोडाफार त्रास होत आहे किंवा डिस्कम्फर्ट होत आहे, एक अनकम्फर्टेबल फिलिंग येत आहे, तो कदाचित पाईल्स असण्याची शक्यता आहे. कदाचित किंवा मोस्ट ऑफ द टाईम पाईल्स असण्याची शक्यता आहे. आणि जर का असे असेल तर मग आपण काय करायचं? घरामध्ये काही लाईफस्टाईल बदल म्हणजे फायबर घेणं, पाणी घेणं हे करूयात का? जर तुमच्याजवळ डॉक्टरांकडे जाण्या इतका वेळ नसेल, नक्कीच घरामधील घरगुती उपचार जसे की फायबर खाणं जास्त करणे, पाण्याचं प्रमाण वाढवणे, हलके व्यायाम करणं आणि स्वतःच्या खाण्याबद्दल आणि मलाबद्दल थोडंसं जागरूकता ठेवणे हे करणं नक्कीच गरजेचं आहे. पण फर्स्ट टाईम तुम्हाला हे जाणवलेलं असेल तर नक्कीच एकदा डॉक्टरांना दाखवा, कारण हा 90% पाईल्सच असतो. कारण पहिली वेळ झालेला आहे, थोडंफार झालेलं आहे, अर्ली पाईल्सच असू शकतो. पण डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. कारण काय आहे, डॉक्टर तो जागा तुम्ही स्वतःहून बघू शकत नाही. जर चेहऱ्यावरती एखादा फोड आला तर काळा फोड आहे का, पांढरा फोड आहे का, लाल फोड आहे हे आपण बघू शकतो. पण गुदाशयाच्या ठिकाणी एक एक्सपर्टला दाखवणं गरजेचं आहे. आणि तो एक्सपर्ट आपण एक एक्झामिनेशन म्हणजे तो जागा प्रायव्हसीमध्ये प्रॉपरली फक्त ॲनल एरिया एक्झामिन करून बघतात. काही वेळाला ग्लोव्ज घालून फिंगरनी फील करून बघतात आणि त्याच्याहून मोस्ट ऑफ द टाईम कळतं. आणि काही वेळाला प्रोक्टोस्कोपी किंवा व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी करून कॅमेरामध्ये किंवा स्कोप टाकून बघतात. त्यामुळे तो पाईल्सच आहे का दुसरा काही आजार आहे हे नक्कीच कळून येतं. आणि तसं जर का कळून आलं तर जर का तुमचा पाईल्स अर्ली स्टेजमध्ये असेल, मोस्ट ऑफ द टाईम गोळ्या औषध, लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टींना बरं होऊ शकतो. एक्सपर्टला दाखवलं म्हणजे असे नाही की पाईल्स आहे सर्जरी करून घ्या, असं कधीच लागत नाही. 90% पाईल्सला सर्जरीची गरजच नसते. तुमची लाईफस्टाईल सुधारणा, डाएटची सुधारणा, तुमचं पाण्याचं सुधारणा हे सगळं केलं तर पूर्ण बरं होऊ शकतो. पण दुसरा काही आजार आहे का हे समजून घेण्यासाठी एक एक्सपर्टची गरज आहे. एक्सपर्ट म्हटल्यानंतर पाईल्स आलं तर मी पाईल्स सर्जनकडे जाऊ का, लेझर सर्जनकडे जाऊ का, हे चुकीची कल्पना आहे. तुम्हाला जर पाईल्स झाले असेल, एक क्वालिफाईड जनरल सर्जन जो की MBBS MS आहेत किंवा क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन जी की MBBS MSच्या नंतरसुद्धा आणखीन कोलोरेक्टल सर्जरीची फक्त मलाशय आणि गुदाशय आणि मोठ्या आतडीचा तज्ज्ञ आहेत, अशा लोकांना दाखवणं गरजेचं आहे. कारण काय मित्रांनो, पाईल्स फक्त पाईल्स नसून पाईल्ससोबत काही लक्षण आहेत, जसे की तुम्हाला वजन कमी होणं किंवा भूक लागणं, पोटात गाठ असणं किंवा थकवा असणं, हिमोग्लोबिन कमी होणं किंवा खावासं नाही वाटत असणं, हे काही पाईल्सच्या लक्षणांसोबत जर का निगडीत हे लक्षण असेल तर कोलोरेक्टल पॉलिप किंवा कोलोरेक्टल कॅन्सर असण्याची शक्यता असते. ते जर 40च्या नंतर 45च्या नंतर असेल त्याची शक्यता आणखीन दाट होतो. त्यामुळे एक फक्त पाईल्स म्हणून पाईल्स सर्जनकडे जाऊन फक्त सर्जरी करण्यापेक्षा एक चांगल्या
त्या गोष्टीमधील तज्ज्ञ आणि क्वालिफाईड जनरल सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जनकडे गेलं तर दुसरं काही नाही ना हे बघण्यात येतं. आणि जर का पायल्स अर्ली स्टेजमध्ये असेल तर गोळ्या औषधावरती बरं होऊ शकतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक IBD म्हणून आजकाल आपल्या भारतामध्ये खूप प्रखरतेनं भेटत आहे, जो की यंग एजमध्ये असतो. त्या पेशंटमध्ये तुम्हाला डायग्नोसिस करणं आणि कोलोनोस्कोपी करून घेणं गरजेचं असतो. ते केलं तर होणारा पुढचा अनाहुत देखील टळू शकतो. जिथे की पाईल्स म्हणून लेझर, पाईल्स सर्जन म्हणून फक्त पाईल्स सर्जरी करण्यापेक्षा दुसरा होणारा अनाहुत टाळू शकतो. आणि आजकाल फिशर्स देखील पाईल्ससारखं प्रेझेंट करतो, पण त्याच्यामध्ये वेदना असतो. त्यामुळे तुम्हाला साधारणतः मोशनमध्ये रक्त येत असेल, सुजन येत असेल, घाबरू नका, हे पाईल्सच असण्याची शक्यता आहे. असं असेल थोडासा वेळ काढा, तोपर्यंत तुमची लाईफस्टाईल वगैरे सुधारणा करा, फायबर घ्या, पाण्याचं प्रमाण वाढवा आणि न घाबरता कोणतंही गुगल किंवा ChatGPT जास्त न करता थोडंफार समजून घेणं सगळ्यांना आजच्या घडीमध्ये गरजेचं आहे. पण थोडंफार समजून घ्या आणि एक एक्सपर्ट त्या गोष्टीबद्दल क्वालिफाईड जनरल सर्जन किंवा कोलोरेक्टल सर्जनला भेटून त्याबद्दल डिस्कशन करा आणि त्याचं योग्य निदान करा आणि गरज असल्यास तरच सर्जरी करा. कारण पाईल्समुळे जीवाला धोका होत नाही. पाईल्समध्ये इमर्जन्सी सर्जरी जोपर्यंत थ्रोम्बोस पाईल्स आहे किंवा खूप मोठी गाठ आहे, कंटिन्यू रक्त येत नाही, तोपर्यंत म्हणजे 99% इमर्जन्सी सर्जरी लागत नाही. त्यामुळे एक चांगल्या ठिकाणी दाखवून प्रॉपर निदान करून योग्य मार्गदर्शनाखाली प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या गोष्टींना आपण क्युअर करू शकतो आणि पुढे सुद्धा प्रिव्हेंट करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा. आणि हा नोव्हेंबर महिना पाईल्स अवेअरनेस मंथ आहे, त्यामुळे उद्याच्याला आणखीन एक पाईल्सबद्दल वेगळ्या विषयावरती आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तो आवर्जून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.